शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने आज स्वतः उमेदवारी अर्ज दाखल करायला चालले आहेत आणि त्यांच्यासोबत महायुतीचे उमेदवार आहेत। आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आपल्याकडे महायुतीमधून कोण कोण उमेदवार असणार। महानगरपालिकेच्या राज्यात निवडणुका या लागलेल्या आहेत आणि निवडणुकीच्या निमित्तानं आज महायुती सर्वत्र म्हणजे काल रात्रीपर्यंत सुद्धा अशी शंका होती की अजित पवार राष्ट्रवादी गट येतोय का नाही, पण अगदी खासदार धैर्यशील माने आणि कार्यसम्राट आमदार राहुल आवाडे साहेब आणि सुरेशरावजी हळवणकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज महायुती या ठिकाणी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी तिन्ही पक्ष एकत्र येऊन इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक लढवत आहेत। आज माझ्या प्रभाग क्रमांक 8 मधून मी असेन, राहुल घाट असतील, श्वेता मालवणकर ताई असतील, उदय बुगड ताई असतील, या सर्वांनी आज प्रचंड संख्येनं आज या रॅलीच्या निमित्तानं मतदारांचा कौल या ठिकाणी दिसतोय म्हटलं तर वावगं ठरणार नाही। ही अशीच घोडदौड 15 तारखेपर्यंत या ठिकाणी चालू राहील आणि मला वाटतंय 65 पैकी 65च्या 65 जागा या इचलकरंजीत महायुतीच्या निवडून येतील यात मला काही शंका वाटत नाही। आज मोठ्या संख्येने जनसमुदाय सामील झालेला आहे तुमच्या प्रचारात। एकनाथ शिंदे साहेबांच्यावरचं प्रेम, देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्यावरचा विश्वास आणि अजितदादांचं अचूक नियोजन यातून सर्वच अगदी खालच्या स्तरातील जनतेला, मतदारांना, माझ्या लाडक्या बहिणींना असं वाटायला लागलंय की हे सरकार सुरक्षित सरकार आहे, हे सरकार उद्योगाचं सरकार आहे, म्हणूनच हा इनकमिंगचा फ्लो या ठिकाणी वाढत आहे। तर आज आपण बघितलं की शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने स्वतः आणि त्यांच्यासोबत 3 उमेदवार आहेत, ते अर्ज भरायला दाखल करायला चाललेत। लवकरच हे सर्वजण उमेदवार प्रचाराला देखील सुरुवात करणार आहेत आणि प्रचाराला सुरुवात करत असताना तुमच्या समोर असणारे जे विरोधक उभे टाकलेले आहेत त्यांच्या अपप्रचाराबद्दल काय सांगा। अपप्रचार आज निवडणूक चालू झालेला आहे आणि त्यांनी अपप्रचार काहीतरी करू देत तर बघूया। अपप्रचार करण्यासारखी त्यांची परिस्थिती असं मला वाटत नाही। आमच्याबद्दल 4ही उमेदवार क्लीन आहेत, स्वच्छ आहेत, त्यामुळे आमच्याबद्दल अपप्रचार कोण करेल असं मला वाटत नाही।